असा ट्रायंगल हवाय. आता हा इतका बारीक कोन बनवलाय मी की ह्यात फक्त माझा अंगठा जाईल किंवा हे बोट जाईल, इतका बारीक बनवायचा आहे. आणि याचा पॉइंट बघाल, दिसतंय खूप मोठं झालंय, आपल्याला इतकं मोठं नको. सो हे बारीक कसं करायचं ह्याची टेक्निक दाखवते मी. इथे बोट टाकलंय मागच्या भागात आणि इथे लूज पकडलाय. हा जो पुढचा भाग आहे ना, इथे मी लूज पकडलाय आणि बोट टाकून फक्त हा जो आतला पेपर आहे त्याला टच केलाय, दिसतंय, आता उचललाय आणि आता टच केलाय. आणि हा मी जेव्हा बाहेर खेचणार आहे तेव्हा तुम्ही पॉइंटकडे पण बघा आणि इथे पण बघा. हा मी जेव्हा बाहेर खेचतेय तेव्हा पॉइंट आपला बारीक झालाय, दिसतोय. सो हे पॉइंट बारीक करण्यासाठी आपण काय केलंय, जर अगदीच बारीक झाला, पॉइंट गेला, फॉर एक्झाम्पल आता हा पॉइंट गेलाय पूर्ण, सो ह्या केसमध्ये मी काय करणार आहे, परत हे बोट टाकून इथे लूज करणार आहे आणि हे पुढे ढकलणार आहे. असं पुढे ढकललंय, दिसतंय, मोठं झालंय, छोटं मोठं छोटं. ही टेक्निक आहे बेसिकली पॉइंट साठीची, ठीक आहे. आणि हे जेव्हा तुम्ही असं राईटला आत ट्विस्ट कराल तेव्हा कोण बारीक होतोय, लेफ्टला फिरवलात की लूज होतोय, बारीक लूज. हे लगेचच नाही जमणार आहे, एका दिवसात कोण बनवायला येणार आहे का, तर नाही. कोणाकोणाला जमेल पण कोणाकोणाला नाही जमणार. ओके, हा पॉइंट आलाय आपल्याला हवाय तसा. ह्याच्यात थंब किंवा इंडेक्स फिंगर जाईल एवढाच बारीक कोन आणि सुई जाईल इतकं बारीक पॉइंट. ओके, आणि हा असा ट्रायंगल हवाय आपल्याला, दिसतोय. या स्टेजला आपण घेणार आहोत एक हेवी डिस्पेन्सर, सेलोटेप डिस्पेन्सर. हेवी क्वालिटीचा घ्या, कारण आपल्या एका